लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये आज नवीन प्रकरण आहे. अथ परस्मै पद प्रक्रिया. अथ परस्मै पद प्रक्रिया. ठीक आहे. सूत्र आहे अनुपराभ्याम क्रियः. अनुपराभ्याम क्रियः. विधी सूत्र आहे 1-3-79. अनुपराभ्याम पंचमीचं द्विवचन, क्रियः पंचमीचं एकवचन. ठीक आहे. माग परस्मै पदाचं विधान करण्याकरिता एक सूत्र गेलेलं आहे. आठवतं कोणतं? शेषात कर्तरी परस्मै पदम. आत्मनेपद होण्याकरिता काय काय निमित्त असावे लागतात याकरिता काही सूत्र सांगितले आणि त्याच्यानंतर सूत्र आलं होतं शेषात कर्तरी परस्मै पदम. आत्मनेपदी प्रत्यय होण्याकरिता जर कोणतंही निमित्त उपलब्ध नसेल तर अशा वेळेस त्या धातूला कोणते प्रत्यय होणार? परस्मैपदी प्रत्यय होणार हे सांगितलं होतं. बरोबर. आता आणखीन काही सूत्र येत आहे की परस्मैपद कुठं होऊ शकतं. ठीक आहे ना. तो उदाहरण दिलंय, सूत्र आलंय अनुपराभ्याम क्रिय. त्याचा अर्थ कर्तृगे च फले गंधनादौ च परस्मै पदम स्यात्. बोला. कर्तृगे च फले गंधनादौ च परस्मै पदम स्यात्. बरोबर आहे की नाही. धातू आहे बघा क्रुय. काय धातू आहे जे? क्रुय धातू आहे. तर क्रुय धातू सांगितलं होतं काल. कसा आहे तो? उभयपदी आहे. जर क्रियेचं फल कर्त्याला मिळत असेल तर कोणते प्रत्यय? आत्मनेपदी. आणि क्रियेचं फल जर कर्त्याला मिळत नसेल तर कोणते प्रत्यय होतात? परस्मैपदी. बरोबर. पण जरी क्रियेचं फल कर्त्याला मिळत असेल, लक्षात घ्या काय जी, क्रियेचं फल कर्त्याला मिळत असेल तर कोणते प्रत्यय होणार पाहिजे? आत्मनेपदी. आहे की नाही. पण त्या क्रिय धातूच्या पूर्वभागी अनु किंवा काय परा उपसर्ग असेल. अनु किंवा परा उपसर्ग असेल कोणाच्या पूर्वभागी? क्रिय धातूच्या पूर्वभागी. त्यावेळेस आत्मनेपदी प्रत्यय न होता काय होणार? परस्मैपदीच प्रत्यय होणार. भलं क्रियेचं फल कर्त्याला मिळत असलं तरी देखील. लक्षात आलं. आणखीन काल एक सूत्र गेलं होतं मोठं, गंध नावक्षेपण वगैरे सात अर्थ दिले होते. समजा क्रिय धातूचा प्रयोग होऊ राहिलाय. बरोबर. आणि त्याच्या पूर्वभागी काय आहे? अनु किंवा परा. परंतु धातूचा अर्थ निघत आहे गंधन अवक्षेपण अशापैकी काहीतरी, तरी सुद्धा त्या क्रिय धातूला आत्मनेपदी प्रत्यय होणार नाही. किंवा जर त्या क्रिय धातूच्या पूर्वभागी अनु किंवा परा उपसर्ग असेल तर. हा, अनुपरा उपसर्ग नसेल, गंधन वगैरे अर्थ निघत असेल तर मात्र आत्मनेपदी. पण अनु आणि परा उपसर्ग असेल तर भले गंधन अवक्षेपण इत्यादी अर्थ जरी होत असला तरी देखील आत्मनेपदी प्रत्यय न होता कोणते होणार? परस्मैपदी. लक्षात आलं की नाही. असे या सूत्राचा काय आहे? अर्थ आहे, भाव आहे. तेच दिलंय. कर्तृगे च फले म्हणजे कर्तृगामिनी फल असलं तरी क्रियेचं फल कर्त्याला मिळत असलं तरी देखील. त्याचप्रमाणे गंधनादौ, गंधनाधिक अर्थ असला तरी देखील काळजी परस्मै पदम स्यात्. परस्मैपदी प्रत्यय होणार. कुणाला? क्रिय धातूला. कोणत्या अवस्थेत असणाऱ्या क्रिय धातूला? ज्याच्या पूर्वभागी अनु किंवा परा. लक्षात आलं सर्व. सूत्राचा अर्थ लिहा. ठीक आहे. कर्तृगामिनी क्रियाफल असताना देखील
कर्तृगामी क्रियाफल असताना देखील अर्थात क्रियेचे फल कर्त्याला मिळत असले तरी देखील अनु किंवा परापूर्वक कृय धातूला आत्मनेपदी प्रत्यय न होता परस्मैपदीच प्रत्यय होतात. ठीक. तसेच अनु किंवा परापूर्वक कृय धातूचा गंधन अवक्षेपण इत्यादी अर्थ होत असला तरी देखील परस्मैपदीच प्रत्यय होतात. झालं. उदाहरण लिहा. अनुकरोति. बराबर अर्थ नक्कल करतो किंवा अनुकरण करतो. किंवा अनुकरण करतो. झालं. दुसरं उदाहरण पराकरोति. बराबर अर्थ दूर करतो किंवा हटवतो. झालं की नाही. आता इथं बघा दोन्ही ठिकाणी काय झाले, परस्मैपदीच प्रत्यय झालेले आहेत. कारण कृ धातूच्या पूर्व भागी काय आहे, अनु आणि परा हे उपसर्ग आहेत. आहे की नाही. आता इथं हटवणे वगैरे अवक्षेपणार्थ गेलता ना, दूर करणे, झिड करणे वगैरे, तरी देखील पराकरोती मध्ये परस्मैपदीच प्रत्यय झाले आहेत. आत्मनेपदी प्रत्यय झाला नाही. चला उदाहरण दुसरं, सूत्र पुढचं सूत्र आहे अभिप्रत्यतिभ्यः क्षिपः. विधी सूत्र आहे 1-3-80. अभिप्रत्यतिभ्य पंचमीचं बहुवचन
क्षिपः पंचमीचं एकवचन. काय अर्थ आहे? 3 उपसर्ग इथं. अभि, प्रति, अति. बरोबर. या उपसर्गांच्या पुढे क्षिप धातू आला असेल तर कोणते प्रत्यय होतात? परस्मैपदी. बरोबर. सूत्राचा अर्थ वाटलेच लिहून घ्या. अभि प्रति अति, अभि प्रति अति. या ही उपसर्ग क्षिप धातूच्या पूर्व भागी असतील, क्षिप धातूच्या पूर्व भागी असतील तर क्षिप धातूला परस्मैपदी प्रत्यय होतात. परस्मैपदी प्रत्यय होतात. झालं. उदाहरण. क्षिप प्रेरणे धातू आहे, फेकना अर्थामध्ये. क्षिप प्रेरणे. तुदादिगणाची धातू आहे, स्वरित येत आहे. त्यामुळे क्रियेचं फल जर कर्त्याला भेटत असेल तर स्वरितीत कर्तरी प्रवाही क्रिया फले सूत्राने प्रत्यय व्हायला पाहिजे. कोणते? आत्मनेपदी. परंतु अभिप्रती किंवा अति पूर्व भागी असेल तर भले क्रियेचं फल कर्त्याला मिळत असलं तरी देखील आत्मनेपदी प्रत्यय न होता परस्मैपदीच प्रत्यय होतात. उदाहरण दिलंय अभिक्षिपती. काय उदाहरण दिलंय? अभिक्षिपती. त्याचा अर्थ आहे अभिभूत करतो, दाबतो, निवारण करतो. अभिक्षिपतीचा काय अर्थ आहे? अभिभूत करणे, करतो, दाबतो किंवा निवारण करतो. उदाहरण अजून एक लिहा. अतिक्षिपती. अतिक्षिपती म्हणजे काय? दूर करतो किंवा निवारण करतो. दूर करतो किंवा निवारण करतो. बरोबर. झालं. चला जाऊया पुढे. पुढे आहे सूत्र प्राद्वह. विधी सूत्र आहे 1-3-81. प्राद पंचमीचं एकवचन, वह पंचमीचं एकवचन. अर्थ लिहा. प्र उपसर्ग पूर्वक वह धातूला परस्मैपदी प्रत्यय होतात. परस्मैपदी प्रत्यय होतात. बरोबर. उदाहरण लिहा. वह प्रापणे धातू आहे. वह प्रापणे घेऊन जाणे असल्याचा अर्थ आहे. वाहून नेणे.
वादिगणीय धातू आहे, स्वरितेत आहे, त्यामुळे क्रियेचं फल कर्त्याला मिळत असेल तर आत्मनिपद व्हायला पाहिजे. परंतु प्रपूर्वक व धातू असेल तर भले क्रियेचं फल कर्त्याला मिळत असलं तरी देखील आत्मनेपदी प्रत्यय न होता परस्मैपदी प्रत्यय होतात. दिले उदाहरण प्रवहती. प्रपूर्वक व धातूचं लट लकार प्रथम पुरुष एकवचन प्रवहती आहे की नाही. प्रवहती म्हणजे काय? जैसे गंगा प्रवहती, गंगा वाहत आहे. प्रवहतीचा अर्थ वाहत आहे, बहती आहे, वाहने. झालं. चला जाऊया पुढे. पुढे सूत्र आहे परेर मृषः. विधी सूत्र आहे 1-3-82. परे हे पंचमीचं एकवचन, मृषः पंचमीचं एकवचन. सूत्राचा अर्थ लिहा. परी उपसर्ग पूर्वक, परी उपसर्ग पूर्वक मृष धातूला परस्मैपदी प्रत्यय होतात. परस्मैपदी प्रत्यय होतात. झालं. उदाहरण लिहा. मृष तितिक्षायाम धातू आहे. मृष तितिक्षायाम. मृष धातू आहे, त्याचा अर्थ आहे तितिक्षा म्हणजे सहने, सहन करणे. दिवादिगणाचा धातू आहे, स्वरित येत आहे. इथे सुद्धा स्वरित येत असल्यामुळे क्रियेचं फल कर्त्याला मिळत असेल तर आत्मनिपद प्राप्त आहे. परंतु मृष धातूच्या पूर्व भागी जर परी उपसर्ग असेल तर आत्मनिपदी प्रत्यय न होता कोणते होतात? परस्मैपदी प्रत्यय होतात. आणि म्हणून रूप बनलाय परिमृषती. ठीक आहे. परिमृषतीचा अर्थ आहे असूया करतो, दोष काढतो, निंदा करतो असा अर्थ आहे परिमृष्यती. परिमृष्यतीचा अर्थ असूया करतो, दोष काढतो, निंदा करतो वगैरे. झालं ना. चला पुढे जाऊया. पुढे आता सूत्र आहे व्यांग परिभ्यो रमः. व्यांग परिभ्यो रमः. विधी सूत्र आहे 1-3-83. व्यांग परिभ्य पंचमीचं बहुवचन, रमः पंचमीचं एकवचन. ठीक. सूत्राचा अर्थ लिहा. वि आंग परे पूर्वक रम धातूला परस्मैपदी प्रत्यय होतात. परस्मैपदी प्रत्यय होतात. झालं. लिहूया. धातू आहे रमू क्रीडायाम.
रमो क्रीडायाम. रम धातू आहे क्रीडा अर्थामध्ये खेळणे, रमण करणे, आनंद मानणे या अर्थामध्ये धातू आहे. भवादिगणाचा धातू आहे. अनुदात्तेत आहे. अनुदात्तेत असल्यामुळे अनुदात्तंगित आत्मनेपदम सूत्राने नित्य आत्मनेपदीच प्रत्यय प्राप्त आहे. परंतु व्यांग परिभ्यो रम सूत्राने वी आंग आणि परी यांच्या योगात रम धातूला आत्मनेपदी प्रत्यय न होता परस्मैपदीच प्रत्यय होतात. बरोबर. नित्य आत्मनेपदी प्रत्यय प्राप्त होते पण ते न होता परस्मैपदी होणार. उदाहरण दिलंय विरमती. तर वी उपसर्ग आहे, रम धातू आहे आणि म्हणून व्यांग परिभ्यो रम सूत्राने परस्मैपदी प्रत्यय होऊन लट लकार प्रथम पुरुष एक वचनात रूप बनला विरमती. विरमतीचा अर्थ आहे थांबतो, विरत होतो. है की नाही. तसं देवदत्त कार्यात विरमती, पठनात विरमती. देवदत्त पढ़ने से रुकता है. ठीक है ना. उदाहरण लिहा अजून आरमती. आरमती म्हणजे काय. सर्वतः रमन करतो. आसमंतात रमती, संपूर्ण रूप से रमन करतो. ठीक. अजून एक उदाहरण परिरमती. परिरमतीचा अर्थ आहे प्रसन्न होतो, आनंद मानतो. प्रसन्न होतो, आनंद मानतो. झालं ना. पुढे सूत्र आहे उपाच्य. उपाच्य. विधी सूत्र आहे 1-3-84. उपात पंचमीचं एक वचन, च अव्यय. झालं. या अर्थ उपपूर्वक. उपपूर्वक रम धातूला परस्मैपदी प्रत्यय होतात. बरोबर. परस्मैपदी प्रत्यय होतात. काय आहे या सूत्राचं तात्पर्य आहे. सकर्मक रम धातूच्या बाबतीत हे सूत्र आहे. काय जी कर्मसहित जो रम धातू त्याच्या बाबतीत हे काय आहे सूत्र आहे. कारण अकर्मक जो रम धातू त्याच्या बाबतीत परस्मै पदाचा विकल्प केला गेलेला आहे अष्टाध्यायीमध्ये या सूत्राच्या वरील सूत्राने. बरोबर. म्हणून या सूत्राचा अभिप्राय आहे सकर्मक रम धातू असेल, उपपूर्वक असेल तर त्याच्या पुढे प्रत्यय होतात परस्मैपदी. पण प्रश्न येतो की उपपूर्वक रम धातू तर अकर्मक असते, सकर्मक कसं काय तिला बनवणार तुम्ही, है की नाही. तर दिला आहे की इथं आम्ही एक काम करूया म्हणे. काय काम दिलंय पुढे, काय दिलंय.
यज्ञदत्तम उपरमती उदाहरण झालं. पण इथं उपरमतीला समजायचं निजंत समजायचं. आणि निजंत झाला की अकर्मक धातू सुद्धा सकर्मक होऊन जातो निजंत झाल्यावर. प्रेरणार्थक निजंत. पण म्हणे निजंत केलंच कुठं आहे. म्हणजे जरी निज प्रत्यय केला नसला तरी कधी कधी काय असतं त्या धातूच्या पोटातच निजंत भाव आहे असं समजावं लागतं. ठीक आहे ना. त्याला नाव दिलं जातं इथं अंतर्भावित आहे ना. अंतर्भावित न्यर्थोयम असं म्हटलंय. काय म्हटलंय तिथं अंतर्भावित न्यर्थोयम. आणि म्हणून उपरमतीचा अर्थ केला गेला आहे उपरमयती. काय अर्थ केला आहे उपरमयती. कारण अंतर्भावित निजरता इथं. उदाहरण काय दिलं आहे उपरमयती. उपरमती आहे की नाही. बरोबर. निच प्रत्ययाचा काय अर्थ असतो जी प्रयोज्य प्रयोजक भाव तो ज्याच्यामध्ये सम्मिलित असतो निहित असतो त्याला म्हणतात अंतर्भावित निज निजंत अयम. अंतर्भावित निच प्रत्ययांतया. ठीक आहे ना जी. म्हणजे काही ठिकाणी निच केलेला नाही आहे परंतु निचचा अर्थ त्यामध्ये मानावा लागतो. अशा वेळेस त्याला म्हणतात अंतर्भावित न्यर्थ. ठीक आहे ना जी. तर सूत्राचा अर्थ लिहून घ्या. पहिले लिहिला का. हा. तर अंतर्भावित न्यर्थ उदाहरण लिहा पहिले. यज्ञदत्तम उपरमती दिलाय ना. यज्ञदत्तम उपरमती. त्याचा अर्थ आहे यज्ञदत्त. अतिथ उपरमतीचा कर्ता कोणीवर सांगा. उपरमती धातू आहे ना क्रियापद आहे ना त्याचा कर्ता कोण आहे. स किंवा देवदत्त आहे की नाही कोणी पण. तर देवदत्त यज्ञदत्तम उपरमती. बरोबर. म्हणजे काय देवदत्त यज्ञदत्ताला हटवतो किंवा मारतो. हटवतो किंवा मारतो. बरोबर आहे की नाही. आता बघा जर याला निजंत नाही मांडलं तर अर्थ वेगळा होतो. अकर्मक धातू होऊन जातो तो. आणि निजंत मानलं की तो सकर्मक होतो. काय अर्थात फरक पडतो तर लिहा. उपपूर्वक रम धातूचा उपपूर्वक रम धातूचा अर्थ आहे विरत होणे, हटणे. हटणे म्हणजे मराठीत अलग होणे किंवा मरणे. मरणे. परंतु नीचचा अर्थ नीच प्रत्यय आहे. नीच नीच नीचचा अर्थ अंतर्भावित मानल्यानंतर नीचचा अर्थ अंतर्भावित मानल्यानंतर अर्थात उपपूर्वक रम धातूमध्ये नीच प्रत्ययाचा अर्थ किंवा प्रेरणार्थक नीच प्रत्ययाचा अर्थ प्रेरणार्थक नीच प्रत्ययाचा अर्थ सम्मिलित मानल्यानंतर अर्थात अंतर्भावित निजंत मानल्यानंतर अर्थात
अंतर्भावित निजंत मांडल्यानंतर उपपूर्वक रम धातूचा अर्थ होतो विरत करणे. अर्धविराम हटविणे. हटविणे म्हणजे अलग करणे किंवा मारणे. झालं. आता पहा फरक कसा आहे अर्थामध्ये. सामान्य उपपूर्वक रम धातू घेतला तर त्याचा अर्थ काय सांगितला होता? विरत होणे, हटणे, अलग होणे किंवा मरणे. जसं नीच त्याच्या पोटात मांडला नाही समजा तर काय होईल? देवदत्त विरमती म्हणजे काय? देवदत्त विरत होतो किंवा देवदत्त अलग होतो किंवा देवदत्त मरतो. तर अशा वेळेस उपपूर्वक रम धातू कसा झालाय? अकर्मक. त्याला कोणी कर्म नाही आहे. देवदत्त मरतो, काय कर्म आहे इथं? करताय क्रियापद आहे, कर्म नाही. जसं देवदत्त झोपतो, काही कर्म आहे का? नाही, आहे की नाही? परंतु देवदत्त जलम पिबती, इथं कर्म आहे. कोण? जल. तसं इथं देवदत्त विरमती अंतर्भावित निजंत नाही मानलं तर कसं झाला? हा अकर्म. कारण काय? विरत होतो, थांबतो किंवा अलग होतो किंवा मरतो, कर्म नाही. पण ज्याला अंतर्भावित निजंत मानलं तर रुपतेच, आकार तोच आहे की नाही, पण तो सकर्मक होऊन जातो. निजंत काय होता? सकर्मक असतात. आणि म्हणून मग काय झालं? यज्ञदत्त विरमती. तर निजंत मांडल्यानंतर अर्थ काय होत त्याचा? विरत करणे. पहिला काय होता? विरत होणे स्वतः आणि विरत करणे. आता इथं अंतर्भावित निजंत मानल्यामुळे यज्ञदत्त विरमती म्हणजे यज्ञदत्त विरत करीतो, पण कुणाला? आता कर्म आलं. मग कोण कर्म आलं? यज्ञदत्त, आहे की नाही? की देवदत्त यज्ञदत्त देवदत्तम उपरमती. यज्ञदत्त देवदत्ताला हटवतो, विरत करतो, मारतो, है की नाही? राम श्याम घ्या वाटल्यास तर राम श्यामम विरमती. राम श्यामला हटवतो किंवा विरत करतो किंवा मारतो. पण असा अर्थ केव्हा होईल? उपपूर्वक रम धातूचा विरमतीचा निजंत त्याला सम्मिलित त्याच्यामध्ये आहे असं मानलं तर त्यालाच म्हणतात अंतर्भावित निजंत. आणि म्हणून हे जे सूत्र आहे सकर्मक उपपूर्वक रम धातूच्या बाबतीत आहे. कारण अष्टाध्यायीमध्ये याच्याच मागचं किंवा पुढचं कोणतं सूत्र आहे तिथं उपपूर्वक रम धातूच्या बाबतीत विकल्पाने परस्मैपद केलं आहे, तिथं अकर्मकाला केलं आहे. म्हणून हे सूत्र आहे कशासाठी? सकर्मक. सकर्मक तेव्हाच होईल जेव्हा अंतर्भावित निजंत मानल्या जाईल. मग अंतर्भावित का म्हणता? म्हणे की निजंत त्याला केलंच नाही आपण, पण त्याच्या पोटात आहे, त्यात सम्मिलित आहे असं समजायचं, म्हणजे तो सकर्मक होऊन जातो. लक्षात आलं जी? तर रूप बनलं ना काय? यज्ञदत्तम उपरमती. मग अर्थ काय झाला याचा? काय? देवदत्त यज्ञदत्ताला विरत करतो, थांबवतो, अलग करतो किंवा मारतो. ठीक आहे जी? तो उपरमयती म्हणून तसा अर्थ केलाय बघा, निजंत देऊन उपरमयती. झालं ना? आता जे पुढं पद आलाय अंतर्भावित न्यर्थोयम, त्याचा पण अर्थ लिहून घ्या. उपपूर्वक रम धातूच्या अर्थामध्ये उपपूर्वक रम धातूच्या अर्थामध्ये नीच कंसात लिहा प्रयोज्य प्रयोजक भाव.
प्रयोज्य प्रयोजक भाव कंस बंद चा अर्थ देखील अंतर्भावित बराबर सम्मिलित समजायला पाहिजे. पूर्ण विराम. तरच तो सकर्मक होऊन त्याचे कर्म यज्ञदत्त वगैरे बनतात. या सूत्राचा विषय, या सूत्र म्हणजे उपाच्य, या सूत्राचा विषय सकर्मक उपपूर्वक रम धातू आहे. झालं. तात्पर्य भाव सारा लागला. आता आपण काय करू, ही परस्मैपद पद प्रक्रिया संपली ना, याची धातू तुम्हाला चालवायची आहे, लिहून आणायची आहे. अनुकरोती, पराकरोती, अभिक्षिपती वगैरे वगैरे है की नाही. प्रवहती, परिमृशती, विरमती, उपरमती, हे सर्व. पण आपण एक धातू फक्त चालवूया, बाकी सारे तुम्ही लिहून आणायचे आहे. ठीक आहे ना. तर पहिला कोणता आहे जी? अनुकरोती आहे की नाही. तेवढा एक चालूया, बाकी सारे लिहून आणा. ठीक आहे ना. बोलूया. परस्मैपद लटलकार परस्मैपदात चालतात. बोलूया. अनुकरोती, अनुकुरुतः, अनुकुर्वन्ति, अनुकरोषि, अनुकुरुतः, अनुकुरुथ, अनुकरोमि, अनुकुर्वः, अनुकुर्मः. ठीक. नंतर लकार आहे लीट. रूप बनेल अनुचकार. काय जी? बोलूया. अनुचकार, अनुचक्रतुः, अनुचक्रुः, अनुचकर्थ, अनुचक्रतुः, अनुचक्र, अनुचकार, अनुचकर, अनुचक्रुव, अनुचक्रुः. लोट. अनुकर्ता. काय जी? बोलूया. अनुकर्ता, अनुकर्तारो, अनुकर्तार, अनुकर्तासि, अनुकर्तास्तः, अनुकर्तास्तः, अनुकर्तास्मि, अनुकर्तास्वः, अनुकर्तास्मि. त्याच्यानंतर लुट. रूट मध्ये अनुकरिष्यति. बोलूया. अनुकरिष्यति, अनुकरिष्यतः, अनुकरिष्यन्ति, अनुकरिष्यसि, अनुकरिष्यतः, अनुकरिष्यत, अनुकरिष्यामि, अनुकरिष्यावः, अनुकरिष्यामः. लॉट. अनुकरोतु. ठीक आहे. चला. अनुकरोतु, अनुकुरुता, अनुकुरुताम, अनुकुर्वन्तु, अनुकुरु, अनुकुरुता, अनुकुरुतम, अनुकुरुत, अनुकर्वाणि, अनुकर्वाव, अनुकर्वाम. झालं. लोट. नंतर आहे लंग. अन्वकरोत. कारण उपसर्गाच्या अगोदर असतो अठवत, धातूच्या अगोदर होतो. नंतर संजय अनु अकरोत, संधी झाली अन्वकरोत. बोलूया. अन्वकरोत, अन्वकुरुताम, अन्वकुर्वन्, अन्वकरोः, अन्वकुरुताम, अन्वकुरुत, अन्वकर्वम्, अन्वकुर्व, अन्वकुर्म. झालं. विधिलिंग अनुकुर्यात. काय रूप बनेल? अनुकुर्यात, अनुकुर्याताम, अनुकुर्यासु, अनुकुर्याः, अनुकुर्याः. पहिल्यापासून विधिलिंग. अनुकुर्यात, अनुकुर्याताम, अनुकुर्युः,
अनुकुर्याः अनुकुर्यातम् अनुकुर्यात अनुकुर्याम अनुकुर्याव अनुकुर्याम. ठीक आहे, असे लिहिणे. अनुक्रियात. ठीक आहे, अनुक्रियात अनुक्रियास्ताम अनुक्रियासु अनुक्रियाः अनुक्रियास्तम अनुक्रियास्त अनुक्रियासम अनुक्रियास्व अनुक्रियास्म. लुम अन्वकारशील. ठीक आहे, सर्व अन्वकारशील अन्वकारष्टाम अन्वकारशु अन्वकारशीः अन्वकारष्टम अन्वकारष्ट अन्वकारशम अन्वकारश्व अन्वकारश्व. नंतर लोम अन्वकरिष्यत. चालूया. अन्वकरिष्यत अन्वकरिष्यताम अन्वकरिष्यन् अन्वकरिष्यः अन्वकरिष्यतम अन्वकरिष्यत अन्वकरिष्यम अन्वकरिष्याव अन्वकरिष्याम. ठीक आहे जी. बाकीचे आता सर्व चालू नामाचे. इति परस्मै पद प्रक्रिया. अशा रीतीने ही परस्मै पद प्रक्रिया इथं समाप्त होते. इति पद व्यवस्था. हो गया जी. बस पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.